हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्जेब्राचा थर्ड व्हिडिओ अपलोड करीत आहे. मागचे जे 2 व्हिडिओ आपण अपलोड केले त्यामध्ये आपण चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल स्टार्ट केलं होतं, बरोबर. तर त्यातला आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हा कंप्लीट झालेला आहे, बरोबर. कारण टोटल जे आपण आत्तापर्यंत 13 सम्स जे काय बघितले, तर त्यामुळे आपला 1.1 प्रॅक्टिस सेट हा कंप्लीट झालेला आहे. ॲक्च्युली तो तुमच्यासाठी नवीन नव्हता, कारण 1.1मध्ये जे काय आपण बघितले, जे काय आपण सॉल्व करायला शिकलो सम्स, तर ते ॲक्च्युली आपलं 9thमध्ये झालेलं आहे. 10वीला जी काय स्टार्ट होती ती आजपासून खरी स्टार्ट होते, कारण आज आपण नवीन मेथड बघणार आहोत की जी 9thला आपण शिकलेलो नाही. एक नवीन मेथड इक्वेशन सॉल्व कसे करायचे, ते जे क्रॅमर्स रूल नावाची न्यू मेथड आहे, त्याला डिटर्मिनंट मेथड असं सुद्धा म्हणतात. तर स्टार्ट करू आपण. ओके, ह्या स्लाईडमध्ये तुम्ही पाहताय वर हेडिंग दिलेली आहे प्रॅक्टिस सेट 1.2. मेथडचं नाव तिथं तुम्हाला दिसतं स्क्रीनवर, डिटर्मिनंट मेथड. ब्रॅकेटमध्ये दिलं आहे क्रॅमर्स रूल. तर त्याचा अर्थ काय आहे ते खाली थोडक्यात इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. युझिंग डिटर्मिनंट्स सायमल्टेनियस इक्वेशन्स कॅन बी सॉल्व इझिली अँड इन लेस प्लेस. थोडक्यात काय आहे की ही मेथड जर तुम्ही वापरली तर इक्वेशन्स कॅन बी सॉल्व इझिली. तुम्ही इक्वेशन अतिशय सोप्या पद्धतीने अँड इन लेस स्पेस, अतिशय कमी जागेत, म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ काय झाला की इक्वेशन सॉल्व करायला तुम्हाला जर 2 पेजेस 1.5 पेजेस लागत असतील, तर आता तेच इक्वेशन कदाचित तुमचं एका पेजमध्ये सॉल्व होऊ शकतं. आता अर्थात कमी जागा म्हणजे इक्वेशन सॉल्व करायची सोपी मेथड आहे, हे तर नक्कीच आहे, बरोबर आहे. दिस मेथड इज नोन ॲज डिटर्मिनंट मेथड. ह्या मेथडला डिटर्मिनंट मेथड असं म्हणतात. आणि ही जी काय मेथड आहे, दिस मेथड वॉज फर्स्ट गिवन बाय स्विस मॅथमॅटिशियन गॅब्रियल क्रॅमर्स. की ह्या मेथडचा जो काय शोध लावला, ही जी काय नवीन मेथड ज्यांनी फाइंड आउट केली, त्यांचं नाव आहे क्रॅमर. सो इट इज ऑल्सो नोन ॲज क्रॅमर्स मेथड. त्यांनी शोध लावला म्हणून कदाचित त्यांनीच आपलं नाव देऊन टाकलं त्या मेथडला, क्रॅमर्स मेथड. तर हा इंट्रोडक्शन आहे, हे नोट डाऊन वगैरे करायची गरजसुद्धा नाही आहे. फक्त थोडक्यात काय, तर आपण आज प्रॅक्टिस सेट 1.2 एक न्यू प्रॅक्टिस सेट स्टार्ट करतो आहे, आणि त्यामध्ये एक आपण नवीन मेथड बघणार आहोत. ओके, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये बघू आपण. इथं तुम्हाला नीट बघा डिटर्मिनंट म्हणजे नक्की काय आणि तो कशा प्रकारे दिला जातो. बघा त्यांनी काय दिलं आहे. वेन ABCD, तुम्हाला तिथं दिसतं आहे 2 वर्टिकल लाईन्स. देर आर 2 वर्टिकल्स ड्रॉन ऑन द स्क्रीन. की तुम्हाला इथं दिसतं आहे की 2 उभ्या लाईन्स काढलेल्या आहेत, आणि त्या लाईनच्या आतमध्ये ABCD असे 4 कॅरेक्टर्स मी तिथं लिहिलेले आहेत, बरोबर आहे, RQ1. तर असा थोडक्यात तुम्हाला हे समजण्यासाठी तात्पुरतं त्या लाईन्समध्ये मी तिथं व्हॅल्यूजच्या ऐवजी तिथं व्हेरिएबल्स वापरलेत ABCD. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस तुम्हाला सम पडेल तर तिथं व्हॅल्यूज नसणार, म्हणजे थोडक्यात तिथं व्हेरिएबल्स नसून तिथं नंबर्स असणार आहेत, लक्षात ठेवा. पण थोडक्यात काय की जर 2 लाईन्स तुम्हाला दिसल्या, उभ्या लाईन्स, वर्टिकल लाईन्स, आणि आतमध्ये जर नंबर्स असतील, देन डिटर्मिनंट इज, नीट बघा आता, डिटर्मिनंट इज, एक मिनटं, तर डिटर्मिनंट कसा काढायचा, तर A×D मायनस, इथं मायनसचं साईन आहे, A×D मायनस B×C. हे डिटर्मिनंट कसा काढायचा, तर ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करून, म्हणजे थोडक्यात कुणाचा, नीट बघा, A×D, सुरुवात लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे सुरुवात करायची. क्रॉस मल्टिप्लाय करताना पहिला A×Dचा करायचा, मायनसचं साईन द्यायचा, आणि नंतर B×C. सोपं आहे, 1 मार्काला सम पडतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. थोडक्यात डिटर्मिनंट म्हणजे काय, तर बाकीचं म्हणण्यापेक्षा एक सोप्या भाषेत तुम्हाला कळण्यासाठी टेक्स्टबुकमध्ये हे नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये शोधत बसताल, टेक्स्टबुकमध्ये अशी मिनिंग नाही आहे, तुम्हाला कळण्यासाठी मी तिथं दिलेली आहे. डिटर्मिनंट इज सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस मल्टिप्लाय.
बास. आत्तापर्यंत जे काय बडबडलो त्यातलं फक्त एकच वाक्य लक्षात ठेवतात की डिटर्मिनंट इज सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस मल्टिप्लाय. डिटर्मिनंट कसा काढायचा तर क्रॉस मल्टिप्लाय करून त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची. एवढंच लक्षात ठेवतात. आता हा झाला आत्तापर्यंत जे काय मी बडबडलो किंवा जे मी काय तुम्हाला सांगितलं, हा झाला सगळा थेरी पोर्शन. पण ॲक्च्युअल सम्स कसे असतात सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 1.2. ठीक आहे. मग आता पण तुमचा नवीन प्रॅक्टिस सेट चालू होतं आहे म्हणल्यावर नवीन पेजवर खाली काय जागा शिल्लक असेल तर ती सोडून द्या. नवीन प्रॅक्टिस सेट नवीन पेजवर हेडिंग टाकताल प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन 1 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. बघा पहिला प्रश्न काय काढायला लावला आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्सची व्हॅल्यू काढायला लावली आहे. पहिला आकडा तर त्यामधलं फर्स्ट सम बघू आपण. नीट बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं डिटर्मिनंट्स हा जर प्रश्न तुम्हाला काढायला म्हणजे असा जर क्वेश्चन तुम्हाला पडला तर तो देताना कसा देतात, 2 वर्टिकल लाईन्स दिलेले आहेत दिसते तुम्हाला. आणि त्याच्या आतमध्ये 4 नंबर्स दिलेले आहेत. आता नंबर्सचं रीडिंग आपण रो म्हणजे आडव्या पद्धतीने किंवा वर्टिकली कॉलम वाईज उभ्या पद्धतीने पण करू शकतो. आपण तात्पर्य एक काम करू, आपण वर्टिकली उभं म्हणजे उभ्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी रीडिंग करूया. मग काय दिलं क्वेश्चन 1मध्ये 3, 4, 2, 5 4 नंबर्स दिलेले आहेत. 3, 4, 2, 5 हा क्वेश्चन आहे. एवढाच क्वेश्चन आहे. खालीनं जे खालची जी लाईन दिसते तिथनं तुमचं म्हणजे इथून जे स्टार्ट झालेलं दिसते तुम्हाला डी. एक मिनटं. तर हे सोल्युशन आहे. क्वेश्चन फक्त तेवढाच दिलेला आहे. 2 वर्टिकल लाईन्स आणि आतमध्ये 4 नंबर्स 3, 4, 2, 5. तर कसा काढायचा डिटर्मिनंट्स मग अशीच बघितलं आपण मिनिंग की डिटर्मिनंट्सची मिनिंग काय तर सोप्या भाषेत सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस मल्टिप्लाय. कसा काढायचा डिटर्मिनंट, दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करून मधी सबट्रॅक्शनचं साईन द्यायचं. तर बघा फर्स्ट स्टेप 3 × 5 - 2 × 4 म्हणजे काय तर पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलं 3 × 5 ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला आहे. मायनसचं साईन कंपल्सरी मधी मायनसचं साईन द्यायचं आणि नंतर 2 × 4 या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय केला आहे. बस 3 × 5 मध्ये मायनसचं साईन 2 × 4. सेकंड स्टेप मल्टिप्लाय करून घेऊ. 3 5 are 15 we get मायनसचं साईन ॲज इट इज अँड 2 × 4 2 4 are 8. काय केलं मल्टिप्लाय करून घेतले. 3 5 are 15 2 4 are 8 आणि लास्ट स्टेप 15 - 8 वी गेट डिटर्मिनंट डी इज इक्वल टू 7. हां तो जो डी तिथं तुम्हाला दिसतो डी मीन्स डिटर्मिनंट. डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय डी. तर डी लिहिला तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल पण शक्यतो लिहायची सवय ठेवा तुम्ही. झालं डी इज इक्वल टू 7. संपलं. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे बघा. आता साहजिक आहे तुम्ही म्हणताल सर एवढा सोपा क्वेश्चन आहे म्हणल्यावर नक्की मार्क पण कमीच आहे. 1 मार्काला फक्त हा क्वेश्चन पडतो जस्ट फॉर 1 मार्क. सोपा आहे का नाही. कसा करायचा कळलं नक्की. क्रॉस मल्टिप्लाय करून दोघांची सबट्रॅक्शन करायची. ओके. आता साहजिक आहे तुम्हाला ते सोपंच वाटलं असेल परंतु ह्याच्यात थोडंसं डिफिकल्ट करायचं म्हणल्यावर काय करू शकतात ते तर नीट ऑब्झर्व करा. तुम्हाला 4ही ज्या व्हॅल्यूज दिल्यात आत्ता फर्स्ट सममध्ये त्या पॉझिटिव्ज आहेत. तर थोडंसं चेंजेस आपण निगेटिव्ह वगैरे घेऊन बघूया. नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 2 बघा. आता परत यामध्ये पण तुम्हाला 4 नंबर्स दिले आहेत. -1724 -1724. चला तर मग सुरुवात करू आपण. फर्स्ट स्टेप काय करणार क्रॉस मल्टिप्लाय करणार. कोणाकोणाचा -1 × 4 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मायनसचं साईन आणि सेकंड ब्रॅकेट 2 × 7. कळलं नक्की. क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि मध्ये मायनसचं साईन कंपल्सरी 2 ब्रॅकेट्सच्या मध्ये मायनसचं साईन
हे दिसतंय तुम्हाला, इथं मायनसचं साईन दिलंच पाहिजे. ओके, चला तर मग आता पहिले मल्टिप्लाय उरकून घेऊ. -1 × 4 -4, मायनसचं साईन आहे तसं. अँड 2 × 7, 2 7 14. काय भेटलं आपल्याला सेकंड स्टेपला? -4 -14. अँड सो अकॉर्डिंग टू रूल्स दोघांना मायनस साईन आहे. जो आपला रूल्स काय आहे? मायनस मायनस प्लस. दोघांना मायनस असेल तर आपण दोघांची ॲडिशन करतो. सो 14 + 4 वी गेट 18. आपला आन्सर काय आलं? 18. आणि साईन ऑलवेज ग्रेटर नंबर, म्हणजे दोघांपैकी मोठा कोण आहे? 14 ना. मग 14चं साईन मायनस. सो फायनली वी गेट डिटर्मिनंट D = -18. कळलं नक्की? सोपं आहे ना. फक्त 3 स्टेपमध्ये आपल्याला आन्सर भेटते. आज जो आपण पोर्शन बघतोय तो खूप सोपा आहे, लक्षात ठेवा. अजून बघू आपण थर्ड सम. नेक्स्ट स्लाइड. 5 7 -6 1. तुम्हाला दिसतंय 4 नंबर्स दिलेले आहेत. 5 7 -6 and 1. चला तर मग सुरुवात करू. फर्स्ट स्टेप काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. 5 × 1 मध्ये मायनसचं साईन, सेकंड ब्रॅकेट -6 × 7. ओके, चला मग 5 1 मल्टिप्लाय करून घेऊ. 5 1 = 5, मायनसचं साईन आहे तसं. अँड -6 × 7, 6 7 = 42. बट -6 आहे ना, त्यामुळे मल्टिप्लाय मायनस येईल. -6 × 7 -42. आता थोडंसं तुम्हाला लक्षात आलं असेल, पहिले 2 सम्समध्ये 3 स्टेपमध्ये आपला आन्सर आलं होतं. 3 स्टेप. पण आता तुम्हाला इथं दिसतंय तर 4 स्टेप दिसतं. ते मी मुद्दाहून एक स्टेप वाढवतोय, कारण आत्ता जो आपला मल्टिप्लाय आला -6 × 7 -42 आला, बरोबर आहे. तर मी त्याला मुद्दाहून ब्रॅकेट टाकला आहे. ब्रॅकेट टाकण्यामागचं रिझन काय आहे? कारण ज्या वेळेस थर्ड स्टेपला आपण तो ब्रॅकेट ओपन करू, तर ओपन केल्यामुळं काय होईल? ते मायनस मायनस ब्रॅकेट ओपन करताना ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत दोन्हीकडं मायनस साईन असेल तर मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. हे केव्हा? ब्रॅकेट ओपन करताना. लक्षात राहिला? ब्रॅकेट ओपन करताना मायनस मायनस प्लस झालं. अँड फायनल स्टेप, आता मग त्या दोघांची आपण ॲडिशन करू. सो बाय ॲडिंग 5 + 42, दोघांची ॲडिशन आली 47. वी गेट D = 47. कळलं? थोडंसं वेगळं सम झालं, बरोबर ना. आपण 3 स्टेपमध्ये करत होतो, आत्ता आपल्याला या सम्समध्ये 4 स्टेप्स लागले. ओके, अँड लास्ट अजून एक क्वेश्चन दाखवतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4. तर इथे पण तुम्ही बघू शकता मी काय केलं, तुम्हाला लक्षात आलं असेल. मी प्रत्येक स्टेपमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूज वाढवत चाललो. पहिलं सम किती इझी होतं, कारण त्यात सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह होत्या. मी आता मुद्दाहून निगेटिव्ह साईन जरा वाढवत चाललं, म्हणजे तुम्हाला पण जरा कळायला सोपं जाईल. ओके, चला तर मग स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 4. फर्स्ट स्टेप नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लाय. -8 × -4, 6 × -3. दोघांचा काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लाय करणार. -8 × -4 मध्ये मायनसचं साईन आहे तसं. अँड 6 × -3, सेकंड ब्रॅकेट. ओके, ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊ. -8 × -4 मल्टिप्लाय करताना मायनस मायनस कॅन्सल होतात किंवा मायनस मायनस प्लस पण होतं. आपण कॅन्सल म्हणू. मायनस मायनस कॅन्सल. 8 × 4 वी गेट 32. मायनसचं साईनमध्ये आहे तसं. अँड 6 × -3, 6 3 = 18. बट मायनस एकालाच आहे ना, मग ते साईन राहणार मायनसचं. 6 × -3 वी गेट -18. ओके, इन नेक्स्ट स्टेप परत एक स्टेप वाढवणार, कारण ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत दोन्हीकडं मायनसचं मायनस साईन आलं आहे. त्यामुळं थर्ड स्टेप वाढली आपली परत मगाचसारखी. ब्रॅकेट ओपन केल्यामुळं मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. 32 + 18,
So finally we get 32 plus 18, 50. D is equal to 50. कळलं नक्की? तर अशा प्रकारे आज मी जास्त काही शिकवणार नाही आहे. आजचा आपला जो काय व्हिडिओ तो कदाचित छोटा पण असू शकतो, कारण आज मी फक्त डिटर्मिनंट शिकवत आहे. 4 सम्स तुम्हाला घेतले आहेत. नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की होमवर्क मी तुम्हाला दिलेला आहे. छोटे सम्स असल्यामुळं मी तुम्हाला टोटल 6 सम्स तुम्हाला होमवर्कला देतो आहे आज. 5 ते 10 मिनटात तुमचे सॉल्व करून होतील. पटापट मला तुम्ही सॉल्व करून इमिजिएटली मला व्हॉट्सअपवर सेंड करा. फक्त घाई करू नका, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आणि व्यवस्थित सॉल्व करा. कारण हे 1 मार्काचं सम जरी असलं, नीट लक्ष देऊन ऐका, हे सम्स 1 मार्काचं जरी असलं तरी मी तुम्हाला फुल्ली मेथड, पूर्ण मेथड शिकवलेली नाही आहे. कारण आपल्याला इक्वेशन सॉल्व करायची जी क्रॅमर्स मेथड आहे, क्रॅमर्स रूल, ती मेथड थोडीशी मोठी आहे. कारण हे सम्स फक्त 1 मार्काचं आहे, ती मेथड 3 मार्काची आहे. तर मेथड जी काय आपण शिकणार आहे ती 3 मार्क्सची आहे. त्यामुळं मी फक्त आज तुम्हाला 1 मार्काचं डिटर्मिनंट शिकवते. कारण हे जर तुमचं परफेक्ट झालं तर तुम्हाला नक्कीच क्रॅमर्स मेथड जमलं. ओके, त्यामुळं काही करू नका, व्यवस्थित नीट सॉल्व करा. नॉर्मली कुणाच्याही मिस्टेक काढता येणार नाही, असेच मला होमवर्क कंप्लीट करून पाठवा. ओके, तर हे होमवर्क तुम्हाला स्क्रीनवर दिसते, नोट डाऊन करून घ्या आणि मला पाठवून घ्या. ओके, बाय.